महाराष्ट्र मित्रांनो, परत एकदा आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर भाई आज आपण जाणार आहे बारामतीला खरं आहे आणि महत्वाचं काम आहे तर ओमचं, त्यामुळं ओमच्या घरी जायचं आहे. आपण म्हणजे आलोय ओमच्या घराच्या मागच आणि ओम घरात असं बघू त्याचं रिएक्शन कसं येते. पहिल्यांदा त्याला मी कॅमेरात घेणार आहे आणि जायचं तर म्हटलं होतं बारामतीला. काय झालं काय गड्यात आवरून झाले का काय ओय दिसतोय का झाले जायचं आता बारामतीला. ओके मध्ये चले लवकर बॅग घेऊनच आहे बरोबर दिसलं. तर तुम्हाला आवाज बारामती पण हे दार लावलंय, हे दार उघडाच आहे, ह्याच्याकडे उघडली का उघडली तर अख्खे बारामती दाखवणार तुम्हाला. आणि लय काय फिरणार नाही बारामती, थोडंच कॅप्चर होणार आहे पण थोडाफार सपोर्ट बी करा आपल्याला, पण काही विषय नाही. आणि तर आता जाऊया बारामतीत, काही विषय नाही. आणि बारामतीत गेल्या चांगलं आपण शूट करून तुम्हाला दाखवूया, काही विषय नाही. चाललेलं आहे आणि विषय गाडी मी चालवणार आहे. ओमला इथे चालवायला पण ओम आजच्या ब्लॉगमध्ये माझ्या त्याला वाटतं इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये मला बी तुझे त्याला बी तोच कॅमेरा धरणार आहे, फक्त गाडी मी चालवणार आहे. ते गाडी चालवतो पण ते म्हणते म्हटल्यावर चालवतो मी, जाऊन काय विषय नाही. तर आता कॅमेरा तुझ्याकडे आहे, काय लक्षात राहून दे, चांगला आपलं शूट कर, काय विषय नाही. कशा आलेला आहे आणि आता तर आता मित्रांनो पुढे एक नदी आहे, तुम्हाला नदी आम्ही दाखवणार आहे. बघेल काढ पूल सगळ्यात मोठा बोल आहे आणि खायची टॉपकडे होणार आहे आमचा. आणि खायचं नदी खायचा मला ॲक्टिव्ह डॉक्टरमध्ये खात करून नदी इकडे सगळं वरती पाण्याचं सगळं पाणी कमी झालेलं आहे इकडचं, कारण आधी जास्त पाण्याचं एक 9 दिवसापूर्वी सगळं पाणी कमी झालं, थोडं पडलं तरी वाढलं पाणी 100 टक्के पाणी वाढल्यावर. तर काय काय जण इथं पवा येते आणि मागत नाही ते आलेली कधीच, त्यामुळे कोणीकडे पवा येऊ नका, नाहीतर मग गेलेलं काढणार नाही. त्यामुळे आणि या नदीचं एक वैशिष्ट्य आहे, आम्ही राहतो पनवेल तालुक्यात आणि ह्या नदी ओलांडली की डायरेक्ट बारामती तालुका लागतो आणि आम्हाला पलटण लांब आहे आणि बारामती जवळ आहे. ही वाहन कसं आहे पलटण तालुक्यात राहून पण आम्हाला बारामती जवळ आहे. ही नदी समजा तुम्ही बॉर्डर आहे, त्या 2 तालुक्याचं बॉर्डर आहे. तर आलो आता सध्या तर मी येत आहे जायला अजून एक 20 किलोमीटर बारामती गेलं पण आपल्या गाडीला नंबर प्लेट आहे मात्र मला विषय काय वाईट चालली गाडी गाडी आपलं सोडून द्यावं लागणार आहे. एवढा बेकार चिवतो अंग अरे हरशेमुळे आला लागणार गाडी खर्च टाकली बारामती फिरायला आपल्याला एखाद्या एनएसबी सॉरी आमच्या इथं वाबळी नसते, आमच्या इथं इडी वाबळी असते. इडी बाबळे जाते आणि अख्खा सगळा रोड परफेक्ट सरळ जातो बारामतीला. आपला रोड आपल्याला सोडायचा नाही, सरळ जायचं बारामतीला. पूर्ण गाडी येते त्या किंवा अजून किती माणसं असतील की आपली कसं विचार नाही. ओम सरांची पण चांगली ऑडिओ आहे पण ती व्हिडिओ टाकत नाही. सगळ्या अख्ख्या गावात काल ह्यांनी आधी गाजावला आहे, म्हणजे अख्खी गावात पहिल्यांदा ह्यांनी सुरुवात केली.
सध्या तर आपण आलो एस टी स्टँड पाशी, तर तुम्हाला एस टी स्टँडचा व्ह्यू दाखवतो. लवकर चल एस टी वळले. बारामतीचा एस टी स्टँड. हा तर मित्रांनो बघू शकता भाई, आपण आलोय बरोबर बिग वन चौकात. दादा आपला फलन आलेले आहेत. तिथनं तर आपण खाली जाणार. तिथनं खाली जाणार आहे. काही जे आहे तिथं खाली जाऊया. एकच नंबर आहे. बारामती लावायचे. सध्या तर आपण आलोय साकल्पमध्ये, तर माझं दुसरं घ्यायचं तिथं पण लावली असते की आता. तर कसं होतं तुझं गाणं. सध्या तर साकल्पमध्ये आलोय आपण, सरळ जाऊ आणि पुस्तक घेऊ. बाकी तुम्हाला गाणं दाखवेल. मित्रांनो आता फ्लावर करून आम्ही आलेलो आहे साकल्पमध्ये. तर समोर देऊ साकल्प दुकान आहे इकडं, आणि इथं आपली गाडी पार्क केलेली आहे. आपली गाडी गावाकडची, आणि ओम सर आम्ही चाललेलो आहे सरळ आतमध्ये. तर काही विषय नाही, साकल्पमध्ये आलेलो आहे. आणि आता थोडे ओमला बुक्स घ्यायचे आणि आता जाऊया सर आतमध्ये. नाही काय विषय, कुठे काउंटर ठेवली, खाली ठेवली ना 21 नंबरच्या काउंटरला. काय नाही विषय, व्हिडिओ चालू आहे, काय होत नाही. तिथं आतमध्ये जायचं. हे जाऊ का वय सरळ आतमध्ये शिरलेलं आहे. 15 ऑगस्टसाठी झेंडे म्हणून ठेवले ते सरळ आतमध्ये. काय असं आहे, तुम्ही काय वर्षच करणार आहे. लय आपण खाली आलो. सगळं ह्याला घेतं, मला तर सगळं नाही वाटतंय. पण नको आता, शेवटचं वर्ष आपलं बी दाखवायचं. ओम सर VP कॉलेजला आहेत, त्यामुळं 15 ऑगस्टचं सामान भरले आहे. सकल्पमध्ये भरपूर स्टॉक आहे. तर आता बघतो इथं 11वीची पुस्तकं सायन्सची ना,
सायन्सचे बघतोय. महागार आलेलो आहे बाहेर, काहीच आणलं नाही, हातात तर काही दिसा नाही. जे घ्यायला आलतो ती वस्तू काय भेटलं नाही बॅगेत. चल तर बाई आलेलो आहे बाहेर. इथं पुस्तकं भेटत नाही ती 11वीची, बाकी सगळे पुस्तकं भेटतात ना 11वीची भेटत नाहीत. त्यामुळे चाललंय महागारी. आणि ओमचा झालेला आहे लय मोठा पचका, पण काय विषय नाही. खाली एक दुकान आहे तिकडे जाऊन परचेस करणार आहे, बघणार आहे. काय विषय ना, जर की गाडी तुझी गाडी मी काढतो व्हिडिओ आता. अरे लका गेला काय का जा. मला नाही अरे काय लका शोभत का तुला, काय लका नाही. हा हा जाऊन दे, तू शूट कर. तर विषय असा झाला, चाकलमध्ये आलतो पण चाकलमध्ये पुस्तक नाही ते 11वीची, त्यामुळे चाललोय बाहेर दुकानात. तिकडे बाहेर एक आहे, मग तिकडे जाऊन पुस्तक बघणार आहे आणि तिथलं घेणार आहे. तिथे भेटली तर बाई मेन बात माझा पत्का झाला. कासाला जायचं आहे आम्हाला. नाही आधी ठेवत होती. सर म्हणते तिथे एक स्टेशनर आहे, त्या स्टेशनरीत भेटते का बघायला आलोय, पण मला वाटतं नाही भेटणार, कारण का स्टेशनरीत कुठली पुस्तक असते तेव्हा नाहीत. भेटले का नाही भेटली बाय. मग 2 भेटलेत पुस्तकं आणि अजून किती राहिले आपल्या आणायचे? 3 राहिले ते अजून, आणि 2 भेटले ते, काय विषय नाही. तर असं द्या, तर 2 तरी भेटली, अजून 2 कुठं बघायचे र? 2 कुठं बघायचे अजून? माझा नाही काय, तुला घ्यायचं तर घेऊ, ना तर परत दुपार नाही येऊ, पेट्रोल गाडी संपणार नाही आपल्या. संपलं तर मग आपण थोडा अजून टाकू. तरी 2 पुस्तकं आहेत. बायो केमिस्ट्री. प्राईस किती ह्याची? 72. 162. 162. ओके. तुला इंग्लिश येतं बाबा, इंग्लिश सांगावं लागतं, बघावं लागतं. अजून 3 राहिले ते 3 आता. होय सर, कुठे 3 चौकात भेटतील आपल्याला? 3 घ्यायचे अजून राहिले ते. कोणते राहिले तर 3? मराठी 2 झाले. तिसरं मॅथ गणित पुस्तकं पाहिजे. पुस्तकं शॉर्टेज तर कुठे भेटतील? मिळलं आता. ही पण शॉर्टेज 2 दिवस. हां हां, म्हणजे आता दुसऱ्या चौकात भेटेल कुठे? दुसऱ्या चौकात होता तुमच्या अंदाज? चौकात बघायला चालतंय. वाला मग पुढच्या चौकात बघूया, काय विषय ना. परचेस केली 2 आणि गाडी तिथं पार्क केली, काय विषय नाही. 2 परचेस केले ते, आणि आता राहिले 2. जायचं आहे मेन चौकात पुढच्या. तर मला वाटलेलं की आम्हाला सगळी पुस्तकं मिळतात, पण नाही मिळेल. 2 मिळेल, 3 राहिले आहे का? विनाकारण हेल्पडा झाला. आले तर काम 2 तरी भेटते. आता सध्या तर चाललोय आम्ही घरी. आणि आता आलोय सरळ वडापाव काय उकळीत, आणि उकळीत आलोय तर इथं आता वडापाव खाणार आहे. जाऊ जाणार आहे घरी, आणि घरी जाऊन जायचं सरळ तासाला. आता ऑलमोस्ट वडापाव तयार होत आहे. त्याला जाऊन मला तुम्ही सांगितलं असं म्हणून 4च खाणार आहे वडापाव. 12मध्ये लय फिरलो नाही, त्यामुळे काही विषय नाही. तर बाय ह्यांचा गाडा इकडे लावला आहे, काही विषय नाही. मिसर गेलं वडापाव नाही, बघू शकता. आणि आता एक येईन घेऊन वडापाव देऊ. बाई आणला कसा लागल? वडापाव जाऊया सरळ आता घरी खाऊन. मित्रांनो, काही विषय नाही, लाईक शेअर सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओसाठी.